माणसं जिंकण्याचा मार्ग पोटामधून जातो, पोट जिंकण्याचा मार्ग स्वयंपाकातून जातो, स्वयंपाक जिंकण्याचा मार्ग धान्यामधून जातो, धान्य कडधान्य मसाले ड्राय फ्रुट्स, जिंकण्याचा मार्ग बस एक सुपर शॉप नवजीवन प्लस, नवजीवन प्लस, नवजीवन प्लस. नमस्कार, मी सौ तृप्ती बाकरे. परशुराम न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. परशुराम जन्मोत्सवाच्या पत्रिका घरोघरी पोचलेल्या असतीलच. त्यात नमूद केल्याप्रमाणे 5 मे 2024 रोजी भव्य दिव्य अशी मोटारसायकल रॅली आपण आयोजित केलेली आहे आणि हाच आजच्या आपल्या बुलेटिनचा विषय आहे. समस्त ब्राह्मण समाज व बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने यंदा दिनांक 10 मे 2024 रोजी भव्य दिव्य असा परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. समस्त ब्राह्मण समाजाचा हा एक आनंदाचा क्षण असतो. सर्व शाखा, पोटशाखा आणि विविध भाषिक ब्राह्मण बांधव या दिवशी एका ठिकाणी एकत्रित येऊन ब्राह्मण एकता दिवस साजरा करीत असतात. भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या जोरदार वातावरण निर्मितीसाठी रविवार दिनांक 5 मे 2024 रोजी दरवर्षीप्रमाणे भव्य अशी मोटारसायकल रॅली निघणार आहे. केदार जोशी, गोपाल पंडित, महेश दायमा यांनी आपले अमूल्य सहकार्य देऊन मोटारसायकल रॅलीचे नियंत्रण सांभाळलेले आहे. सगळ्यांनी संध्याकाळी रॅलीच्या आधी अर्धा तास म्हणजेच ठीक 4:30 वाजता महाबळ चौकात जमून सर्वप्रथम आपले वाहन रांगेतच लावावे. हा रस्ता अरुंद असल्याने 3च्या रांगेतच आपली दुचाकी सगळ्यांनी लावावी ही विनंती. या भव्य दिव्य अशा मोटारसायकल रॅली प्रारंभीची व्यवस्था भूषण मुळे, गजानन जोशी, सचिन कुलकर्णी, धनंजय तिवारी, जितेंद्र याज्ञिक, प्रकाश शर्मा, योगेश्वर जोशी या सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण झालेली आहे. त्यानंतर रॅली टॉवरकडून चित्रा चौकातून जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून लाना शाळेच्या पटांगणावर येईल व येथेच रॅलीचे समापन होईल. मोटारसायकल रॅली समापनाची व्यवस्था ही श्याम दायमा, अमोल जोशी, संदीप कुलकर्णी व राजेश कुलकर्णी यांच्या अमूल्य अशा सहकार्याने पूर्ण झालेली आहे. यंदा मोटारसायकल रॅलीच्या मार्गात काही बदल करण्यात आलेले आहेत. नेहमी गाडगेबाबा चौकातून सुरू होणारी रॅली यावर्षी मात्र महाबळ चौकातून सुरू होणार आहे. सर्वप्रथम ढोलपथकाची सलामी मायादेवी मंदिराजवळून दिली जाईल. सर्वांनी याची नोंद घ्यावी की नागेश्वर कॉलनीच्या उतारापर्यंत वाहनांच्या रांगा लावल्या जाणार आहेत. वाहनाचा नंबर लावल्यावर सर्वप्रथम फेटा बांधून घ्यावा. फेटा बांधून देणाऱ्या 10 जणांची व्यवस्था मायादेवी मंदिरात करण्यात आलेली आहे. फेटा बांधून झाला की आपल्या वाहनाला भगवा झेंडा बांधून वाहन तयार ठेवायचे आहे. सायंकाळी ठीक 5 वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडा फडकवल्यावर जयघोष होऊन आपल्या या रॅलीला सुरुवात होणार आहे. 5 मे हा जागतिक हास्य दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या रॅलीची सुरुवात देखील सामूहिक हास्याने आपण करणार आहोत. आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं या हेतूने यावर्षी रॅलीची सुरुवात अशी थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत. त्यानंतर नारळ फोडून रॅलीला प्रारंभ केला जाईल. आता रॅलीच्या मार्गाविषयी थोडेसे. रॅली सर्वप्रथम महाबळ चौकातून निघेल. तदनंतर ती काव्यरत्नावली चौकात पोहोचेल. काव्यरत्नावली चौकात खटोड परिवाराकडून शीतपेयाने रॅलीचे स्वागत केले जाणार आहे. यानंतर पुढे रॅली जनरल वैद्य चौकातून रिंग रोड मार्गाला लागेल. रिंग रोड येथे शीतपेय देऊन पुन्हा रॅलीचे स्वागत होईल. रिंग रोड मार्गे रॅली ख्वाजामिया रोडवरून कोर्ट चौकात येईल. कोर्ट चौकात सुभाष चौक पतसंस्थेकडून जलसेवा पुरवण्यात येणार आहे. त्यानंतर रॅली टॉवर कडून चित्रा चौकातून जाऊन बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे जाईल. त्यानंतर लाना शाळेच्या पटांगणावर येईल व येथेच रॅलीचे समापन होईल. रॅलीच्या समापन सोहळ्यात परशुराम जन्मोत्सव यशस्वी करणारे, आपले बहुमोल योगदान देणारे, आपले देणगीदार, श्रमदान करणारे आपले सगळे परशुराम दूत, तसेच विविध समित्यांमध्ये कार्यरत असणारे आपले स्वयंसेवक या सर्वांना फेटा देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त निघणाऱ्या या मोटरसायकल रॅलीने
दरवर्षी शहरातील उच्चांक मोडीत काढलेला आहे आणि यावर्षी देखील आणखी उत्साहाने आपल्या एकजुटीचे प्रदर्शन सर्वांनी करावे व त्यासाठी मोठ्या संख्येने रॅलीत उपस्थित राहावे असे आवाहन सर्व ब्राह्मण समाज व बहुभाषिक ब्राह्मण संघ यांच्या वतीने करण्यात येत आहे. आपल्या बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री नितीन पारगावकर सर आणि महिला विभागाच्या अध्यक्षा सौ वृंदा भालेराव मॅडम यांनी एक 4 अशी पुढील महत्वाची आव्हानं आपल्याला केलेली आहेत. समापनानंतर भोजन व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचाच आहे अशी आग्रहाची विनंती. दुसरं आव्हान असं आहे की रॅलीमध्ये कृपया फक्त पारंपरिक वेशभूषेतच सामील व्हावे. त्याचप्रमाणे रॅली दरम्यान शीतपेय घेण्याकरता सर्वांनी एकत्रित थांबायचे, शीतपेय घ्यायची आणि एकत्रितच पुढे निघायचं आहे. आणि चौथं सर्वात महत्वाचं आव्हान, सर्वांनी प्रत्येकी 3च्या रांगेनी रॅली लांब व शिस्तबद्ध दिसेल अशीच करावी. त्या पद्धतीने 5 मे 2024 रोजी परशुराम जन्मोत्सवाच्या आधी जन्मोत्सवाची सुरुवात म्हणून भव्य दिव्य अशी मोटारसायकल रॅली जी आपण आयोजित करणार आहोत, ती रॅली यशस्वी होण्यासाठी समस्त बहुभाषिक ब्राह्मण संघाचे सगळे सदस्य, संपूर्ण परिवार यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी आपणा सर्वांची रजा घेऊ इच्छिते. जय परशुराम.